नमस्कार, मी उज्ज्वला। मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला कटला माशाची भाजी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी अर्धा किलो कटला घेतलेला आहे, धुवून स्वच्छ साफ करून ठेवलेला आहे। त्याच्यासाठी आपण मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे। एक मोठा कांदा आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, एक टोमॅटो आहे, लसूण अद्रकाची पेस्ट आहे। त्याच्यानंतर हे तेजपान आहे, दगडफूल आहे, शहाजिरे आहे, गरम मसाला घेतलेला आहे थोडा थोडा मी, आणि अर्धी वाटी खोबरं आहे, एक चमचा तीळ आहे, एक चमचा मीठ आहे, एक चमचा लाल तिखट आहे, यो घरगुती मसाला आहे, हळद आहे, हिंग आहे। आता हे सारं मी भाजून घेते आहे, थोडंसं जास्त नाही, कच्चा मसाला करायचा आहे आपल्याला। कांदा टाकते आहे मी, कांदा भाजायला तेल टाकते। आपला कांदा थोडासा गवळगवळ भाजून झालेला आहे। मी टोमॅटो टाकते आहे, थोडंसं तेल टाकले मी भाजण्यासाठी। कोथिंबीर टाकून घेते मी, कांदा टोमॅटो भाजून झालेले आहे, मी काढून घेते आहे। खोबरं ते टाकते मी भाजायला। तीळ पण टाकते मी भाजण्यासाठी। काढून घेते। आपला मसाला थंड झालेला आहे, आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते, फिरून घेते। त्याच्यानंतर आपण भाजीला फोडणी करू। आपल्याला थोडंसं अर्ध लिंबू पिळायचं आहे त्याच्यावर, आणि मी तेलात पहिली फ्राय करून घेणार आहे। मी थोडीशी पेस्ट आणि हळद लावून घेते त्याला। असं आपण याला लावून घेतले ना, ते मच्छीचे पीस निचट लागत नाही, चांगले लागतात, चवस्त। आता तेलामध्ये आपण याची फ्राय करून घेऊ, नंतर काढून घेऊन मग मसाला फ्राय करू। तेल टाकते आहे मी पीस टाकून घेते आता। आपली फ्राय करून झालेली आहे तेलामध्ये, मी काढून घेते। फ्राय करून झालेली आहे,
मी मसाला परतवण्यासाठी परत तेल टाकते त्याच्यात. आता आपण पहिल्यांदा लसूण अद्रकाची पेस्ट टाकू. आणि मसाले घेतलेले लाल मसाला आणि ते टाकते. मसाला टाकते मी आता वाटण. मसाला परतून झालेला आहे. मी पाणी टाकते आहे. उकळी आलेली आहे. मी मच्छीचे पीस टाकते त्याच्यात आता. आपल्याला थोडंसं कोकम टाकायचं आहे वरतून. उकळी आलेली आहे आता. मी थोडंसं कोकम टाकून घेते. आपली भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आता, कारण आपण तेलात फ्राय केलेली होती ना त्याला. त्याच्यानंतर जास्त उकळवायची नाही, फुटायची शक्यता असते. एक उकळी झाली का बरोबर शिजतात पीस. म्हणून मी आता गॅस बंद केलेला आहे. मी थोडीशी कापलेली कोथिंबीर वरून टाकून घेते. आपली मच्छीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.